हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता मोकाशी तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो आपोआप आपल्याला ती एक आवड निर्माण होते। जर आपण करायलाच घेतलं नाही, आपण जर त्याला सुरुवातच केली नाही तर होईल का? नाही होणार। त्याच्यामुळेच तुम्ही मनापासून सुरुवात करा, मनापासून आपलं रुटीन ठेवा। तर मला हेच म्हणायचं होतं की ताईंना तुम्ही जास्त टाइम न वेस्ट करता आपण जर आपल्या नवऱ्याला आपल्या घरात जर आपला हातभार थोडाफार लागला तर त्याच्या डोक्यावरचंही ओझं कमी होऊ शकतं। म्हणून मी तुम्हाला काय आयडियाज देणार आहे। यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जे पैसे कमवता ते तुम्हाला खूप उपयोगी पडतील। म्हणजे काही बायका म्हणतात आता आपला सहसा व्हिडिओ म्हणजे गावाकड, आता मी सुद्धा गावाकडची मुलगी आहे, तर माझा समजा सहज व्हिडिओ वगैरे त्या म्हणजे बाकीच्या लोकांना माहीत नसतं। आता यूट्यूबवर व्हिडिओ आला की ते म्हणतात की फालतू व्हिडिओ बनवत बसते, म्हणजे खूप सारा वेळ घालवते, स्वतःची काळजी घेत नाही आणि इकडे तिकडे टाइम वगैरे घालवते, बाळाची वगैरे काळजी नाही घेत असं त्यांना वाटत असेल, फालतूमध्ये व्हिडिओ बनवत बसते। तर अशा म्हणजे ज्या लोकांना माहीत नाही यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे, त्या लोकांना असंच मनामध्ये येतं आणि विचार करतात आणि दुसऱ्यांच्या तोंडावर पण असं सांगतात की ही बाई तशीच आहे, ही बाई अशीच आहे वगैरे असं। तर असं आपण किती नेगेटिव्ह कमेंट जरी आपल्याकडे म्हणजे नेगेटिव्ह कमेंट लोक आपल्याला देतात, त्यांच्याकडे लक्ष न देता आपले प्रयत्न आपण चालू ठेवले पाहिजे। तर हा व्हिडिओ मी त्याच्यासाठी बनवला आहे की ताईंना तुम्ही म्हणजे आता गावात कसं बऱ्याचशा बाया याच्या घरी जाऊन बसतात, त्याच्या घरी जाऊन बसतात, गप्पा गोष्टी करतात। म्हणजे ज्या शिकलेल्या मुली वगैरे आहेत ना, म्हणजे ज्यांची लग्न झालीत वगैरे, ते आरामात घरी बसून राहतात, काही नाही, नवरा पैसे कमवतोय ना, शेतीतून पैसे येतात ना, मग आपल्याला काही करायची गरज नाही असं त्यांचं असतं। पण ज्यांची वाईट परिस्थिती आहे त्यांच्यासाठी मी सांगते, आणि तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये थोडीफार जरी मदत केली ना तर त्यांना बरं वाटेल की हो ही काहीतरी करते, तिच्याकडे टॅलेंट आहे, म्हणजे आपण थोडीफार त्यांना मदत करू शकतो। तर मी जास्ती म्हणजे ज्या बाहेर बाया बसलेल्या असतात किंवा मी माझ्या गावाकडे वगैरे गेले ना तर जास्त मी बोलत नाही, मी घरातच राहते आणि मला जास्त फिरायला वगैरे आवडत नाही, बसायला गप्पा गोष्टी करायला वगैरे आवडत नाही, फालतू टाइम वेस्ट मी अजिबात घालवत नाही। आणि खरं तर मला ती पहिल्यापासून सवय आहे की मला बोलायला जास्त आवडत नाही। जिथे कामाचं आहे, जिथं आपण हे जास्त म्हणजे बायका वगैरे जास्त काय दुसऱ्या मुलींची, दुसऱ्या बायकांची वगैरे वाईट गप्पा गोष्टी, म्हणजे ही बाई तशीच आहे, अशीच आहे वगैरे, तिने असं केलं, तिने तसं केलं, अशा गोष्टी करायला भरपूर बायका अशाच असतात। त्याच्यामुळे ना मला काही इंटरेस्ट नाही त्यांच्यामध्ये बसण्याचा, किंवा मी घरी गेल्यावर घरातच असते बाळाला घेऊन, किंवा कधीतरी फिरायला जाते वगैरे घराबाहेर, म्हणजे गावाकडं वगैरे वातावरण बघायला। तर असंच मी जास्त दुसऱ्यांच्या घरी वगैरे जात नाही, ते मला आवडत पण नाही। व्हिडिओ वगैरे आला तर ती मला लोक नावं ठेवतील, नेगेटिव्ह कमेंट करतील, त्याच्यामुळे आपण अशा गोष्टींकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही। आपण आपला प्रयत्न करायचा, आपण चांगलं करतोय, आपण वाईट करत नाही, तर त्यांच्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही। तर तुम्ही सुद्धा यूट्यूबवर या आणि बरेचसे ऑप्शन आहेत, आता कुकिंग आहे, परत कॉमेडी आहे, परत आपण भरपूर ट्रेंडिंगचे गाणे आहे, त्याच्यावर डान्स चांगला करायचा वगैरे, तर आपण रेसिपी वगैरे शूट करायची, चेहरा न दाखवता सुद्धा बोलायचं किंवा रेसिपी शूट करायची, भरपूर सारे ऑप्शन आहेत। ब्लॉग बनवू शकतो, परत खूप सारे म्हणजे आपल्या देवाधर्मांचे जे आहे त्यांची माहिती देऊ शकतो। परत गावाकडे जे कार्यक्रम होतात
ते आपण बोलून आपल्या गावातील म्हणजे आपल्या मंदिरात किंवा वेगवेगळे मंदिरं आहेत, भरपूर मंदिरं, त्यांची माहिती गोळा करणं, त्यांचा एक एक व्हिडिओ जरी बनवला तरी भरपूर आहे. तर अशा ज्या आपल्या रीती परंपरा आहेत त्या जरी आपण व्यवस्थित एडिटिंग केल्या, बोललं आणि दाखवल्या तर आपला एक दिवस व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो आणि तुम्ही त्या यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. हे भरपूर सारे ऑप्शन आहेत. तर तुम्ही यूट्यूबवर या, बघा, व्हिडिओ बनवा आणि मला वाटतं तुम्ही हे पैसे कमवा. आता माझं कसं नवीन चॅनल आहे, एकदा का मॉनिटाईज चॅनल झाला ना की मी भरपूर सारी माहिती याच्याबद्दल देणार आहे आणि एक नवीन चॅनल सुरू करणार आहे. बाळाला 4था महिना चालू आहे, त्याच्यामुळे बाहेर जाणं, बाहेरचे ब्लॉग वगैरे शूट करणं मला जमत नाही. एकदा का बाळ मोठं झालं की बाहेरचे व्हिडिओ सुद्धा येत जातील, ते तुम्ही बघत जा आणि भरपूर सपोर्ट करा. आणि यूट्यूबच्या माध्यमातून आता तुम्हाला मी भरपूर ऑप्शन सांगितले आहेत, मी भरपूर सारी माहिती सांगितली आहे. भरपूर आधीवरच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, एडिटिंग कोणत्या ॲपमध्ये करते वगैरे, व्हॉइस मेकर कोणत्या ॲपमध्ये करते, हे भरपूर सारे इन्फॉर्मेशन मी आधी दिलेले आहे. ते तुम्ही सगळे व्हिडिओ बघा एकदा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, मी कमेंटचं उत्तर नक्की देईन. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चलो, बाय बाय.